नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। आता मी आलेली आहे टेरेसवरती। आज खरं तर खूप उशीर झालेला आहे, म्हणजे भरपूर असा उशीर नाही पण थोडाफार उशीर झालेला आहे उठायला। कारण की आता ना असं वातावरण असं झालं आहे ना की मध्ये पाऊस पडतो आहे, मध्ये ऊन पडतं आहे, असं सगळं चालू आहे। आणि त्याच्यात काय होतं ना की मग ते वातावरण चेंज झालं तर आपल्याला पण आपलं म्हणजे उठवत नाही, कधी कधी असं होऊन जातं। तर आज पण असंच झालं, माझं थोडंसं उशीर झाला पण तरी पण मी आले वरती। म्हटलं नको, म्हटलं आपण जाऊया, म्हटलं वरती गेल्यावरती म्हटलं आणि छान वाटेल। आता इथे फुलं लागलेली आहेत झाडांना। ही आमची टेरेसवरची जी झाडं आहेत त्यांना लागलेली आहेत। कनेरीचं झाड आहे, त्याच्यानंतर जास्वंदी वगैरे आहेत, त्यांना पण मस्त फुलं लागतात। आणि छान ना फुलं लागली की ना की खरंच खूप बरं वाटतं, म्हणजे सगळ्या देवांना वगैरे वाहता येतात ना, ते आणखी छान वाटतं। आणि मस्त झाडं जी आहेत ती ग्रो पण झालेली आहेत। आमचं वॉक वगैरे झालं आहे, गोल्डन पण आता दमलेलं आहे, तर आता आम्ही घरी जाणार आहोत। तर किती 7:15 वाजायला आले आहेत। आज थोडासा उशीर झाला, थोडीशी उशिराच उठल्यात, त्याच्यामुळे काल दमले होते, त्याच्यामुळे आज उठायला नाही झालं। तरी पण आले, म्हटलं वॉक तरी करणारच आहे। आणि जे ठरवलं ते आपल्याला करायला पाहिजे, नाही तर मग एक दिवस केलं, एक दिवस नाही, मग ते परत सगळे रुटीन गडबड होऊन जाते सगळी। आणि आपण जे ठरवलं असतं ते काही पूर्ण होत नाही। तर चला आता आम्ही पण दमलो आहे, थोडा वेळच वॉक केला आहे। अजून माझं किचनमध्ये वाट बघत असणार आहे घरी की ही आली नाही कशी। तर चला गोल्डू, गोल्डू ए गोल्डू चल जाऊया। चला चला म्हटलं बरं, गोल्डन आमचं चाललं आहे आता घरी। चला जाऊया आता डायरेक्ट घरी। गोल्डू म्हणजे पाठवून कशाला फिरतोय काय माहिती। तर चला आता मी जाते किचनमध्ये, कारण की माझं किचन वाट बघत आहे। आणि आता इथे मी सिंदूर लावलेला आहे, तर हे मी मिशोवरून सिंदूर मागवलेला होता, तर तो आलेला होता, तर म्हटलं लावून बघूया कसा आहे तो। आणि आता इथे किचनमध्ये ओट्यावरती थोडा पसारा पण आहे, तर तो पण मला आवरायचा आहे पटकन, आणि माझी कामं पण करायची आहेत। सकाळची प्रत्येकाची गडबड असते, म्हणा माझीच असते असं काही नाही आहे। आणि वॉकवरून आल्यावरती आधी मी आंघोळीला जाते, आणि त्याच्यानंतरच मग सगळं नाश्ता जेवण वगैरे करायला जाते। तर आता पटकन मी आधी नाश्ता बनवून घेणार आहे, त्याच्यानंतर जेवणाचं पण लगेचच बनवून घेते, कारण की इतर पण बरीच कामं असतात ना, त्यामुळे कसं की किचनमधलं आवरून घेतलं ना की मला बरं पडतं, आणि मला ते नंतर मग किचनमध्ये जाऊन कामं करायला खरं तर नकोसं वाटतं। तर आता पटकन आधी मी डाळ लावून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर भाजी मी बघितली तर म्हटलं पावटे तर होते, म्हटलं कारण की आदल्या दिवशी सोलून ठेवलेलंच होते। तर म्हटलं आता पावट्याची भाजी म्हटलं काही पटकन होणार आहे, त्याच्यामुळे म्हटलं की त्याला काही वेळ लागत नाही आहे। तर आधी म्हटलं ही कुकरला डाळ लावून घेते, आणि त्याच्यानंतर म्हटलं भाजी बनवायला जाते। तर हल्ली जे वातावरण झालं आहे ना, मध्ये पाऊस पडतो आहे, मग कधीतरी ऊन असतं, थंड होतं आहे, कधी गरम होतं आहे, असं सगळं चालू आहे। आणि त्याच्यामुळे मला पण मध्ये बरं नव्हतं, सर्दी वगैरे झाली होती, आणि नकोसं वाटतं असं बरं नसलं ना, आणि त्याच्यात कामं वगैरे एवढी असतात की मग असं वाटतं की अरे यार कशाला मी आजारी पडते वगैरे असं पण वाटतं। तर असेल आता हे वातावरण म्हटल्यावरती आपल्यावरती पण तेवढा परिणाम होतोच म्हणा। तर आता बाहेर पण आता पावसाची जे चालूच आहे, आणि आता मला इथली सगळी कामं आवरायची देखील आहेत। तर काय होतं की सगळे व्हिडिओ वगैरे करायचे असतात, एडिटिंग वगैरे, त्याच्यात ना इतका वेळ जातो की मला समजत पण नाही। आणि त्यानंतर मला मिशोवरनं पण मी बऱ्याच अशा गोष्टी म्हणजे वस्तू वगैरे मागवलेल्या आहेत, तर त्याचे मी शॉर्ट व्हिडिओ काहींचे शेअर पण केलेले आहेत, तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पहा। आणि त्याच्यावरती मी लॉंग व्हिडिओ पण बनवणार आहे, तर त्यामुळे त्याच्यामध्ये पण तुम्हाला पाहायला भेटेल। पण काही जे प्रोडक्ट आहे समजा तो लॉंग व्हिडिओ तुम्हाला नाही पाहता आला तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण पाहू शकता, आणि तो व्हिडिओ लवकरच येईल, कारण की आता बरेचसे प्रोडक्ट आलेले आहेत, थोडेफार राहिले त्याच्यामुळे थांबले, पण बघूया लवकरच तो व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन। आणि इतके कामं ना, म्हणजे असं होतं आहे ना की एडिटिंग वगैरे त्याच्यात वेळ जातो, करता व्हिडिओ बनवून होतात पण एडिटिंगला वेळ जातो, आणि त्यामुळे रेग्युलर व्हिडिओ वगैरे होत नाही, त्याच्यामुळे मी एक दिवसाचा गॅप राहतो आहे असं होतं आहे। आणि आता परत आता आमची भात कापणी वगैरे सुरू होईल, कारण की आमचं आता बरंचसं भात जे आहे ते म्हणजे झालेलं आहे, त्याच्यामुळे कसं ते परत सुरू झालं तर परत आमची इजा वगैरे सुरू असणार आहे, का परत मग ते व्हिडिओचा गोंधळ वगैरे होत असतो। तर आता इथे पावट्याची भाजी बनवायला मी घेतलेली आहे, आणि जे मिनी ब्लॉग जे आहेत ना ते मी एक जो नवीन चॅनल सुरू केलेला आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला तिकडे मिनी ब्लॉग पाहायला भेटेल
किंवा इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती पण पाहायला भेटेल. त्याची लिंक जी आहे ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा त्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. तिथे मी दररोज रेग्युलर मिनी ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करते आहे. तर आता पावट्याची भाजी बनवून झाली की नंतर मग काय कुकरला डाळ लावलेलीच आहे. तर डाळीला फोडणी दिली का मग जेवण वगैरे लगेच बनवून होईलच. आणि कुकर काय मी जेवणाच्या टायमिंगलाच लावते, म्हणजे जवळपास जेवणाचा टायमिंग होत आलेला असेल त्यावेळेस मी लावते. मग ते बरं पडतं, गरमागरम भात मग होतो, त्याच्यामुळे मग मी ते नंतरच लावते. आपलं जे काय किचनचं काम आहे किंवा इतर जे काही काम असतात ती सगळी आवडून झालेली आहेत माझी. आणि त्यानंतर आता इथे मी 2 असे मिशोवरनं प्रोडक्ट मागवले होते, तर ते म्हटलं तुम्हाला दाखवूया. तर ह्याचे शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकेन किंवा इंस्टाग्रामवरती तो तुम्हाला पाहायला भेटेलच. पण म्हटलं तरी पण तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करत नसाल तर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला नाही भेटणार. किंवा कधी कधी असं होतं की शॉर्ट व्हिडिओ मी कधी टाकते कधी नाही टाकणार, त्याच्यामुळे ते तुमच्या लक्षात समजा तुम्ही नाही बघितला तर म्हणून म्हटलं की हे मी व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते. तर इथे मी हेअर स्प्रे मागवलेला होता. तर हा मागवला कारण की काय होतं की आता तुम्ही माहिती आहे की मी हेअरस्टाईलचे व्हिडिओ करते आणि हेअरस्टाईलचे व्हिडिओ करताना काय होतं की ते जे केस असतात आपले खूपच सिल्की आहेत ते. आणि म्हणजे जो मी स्टॅच्यू घेतलेला आहे तो तर इतके सिल्की असतात की कधी कधी मला ती हेअरस्टाईल नीट करता येत नाही. म्हणजे ते एकतर रबर निघतो किंवा असं काहीतरी होतं. तर त्याच्यामुळे म्हटलं की हा स्प्रे म्हटलं मागूया. तर हा प्रोफेशनलच आहे स्प्रे. आणि काल मी थोडासा ट्राय केला आहे त्याच्यावरती हेअरस्टाईल करताना, तर थोडासा मला फरक जाणवला आहे. अजून मी फारसं असं हे नाही केलंय पण मला हा चांगला वाटला. आणि त्याचे जे मी रिव्ह्यू वगैरे बघितले होते तर ते बऱ्याच जणांनी बाय देखील केलं आणि चांगले रिव्ह्यू होते, म्हणून हा स्प्रे मागवला. तर ही बॉटल मला माहिती नव्हती की एवढी मोठी येईल अशी. मला वाटलं की छोटी बॉटल येईल, पण छान आहे, म्हणजे एकदम अशी मोठी पण आहे आणि याच्यावरती बरंच काय काय लिहिलेलं पण आहे. तर चांगला वाटला. म्हणजे आपण पण बघा कधी हेअरस्टाईल वगैरे करतो, आता कुठे जायचं असेल बाहेर वगैरे तर आपण हेअरस्टाईल करतो. मग काय होतं कधी कधी आपली हेअरस्टाईल थोडीशी अशी हे होते, म्हणजे ती चांगली दिसत नाही. आपण हेअरस्टाईल केलेली असते चांगली, पण कसं स्प्रे ज्यावेळी आपण मारतो त्यावेळी ती आणखी हेअरस्टाईल चांगली दिसते आणि छान वाटतं ते. तर त्याच्यामुळे म्हटलं की आपल्याला पण काहीतरी यूज होईल आणि म्हटलं माझे व्हिडिओज वगैरे असतात तर त्याच्यासाठी पण मला वापर करता येईल. तर काल मी व्हिडिओ केला त्याच्यात फरक जाणवला. तो व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला भेटला असेल. तर नाही बघितला असेल तर व्हिडिओ तर नक्की बघा. आणि त्याच्यानंतर हे मी सिंदूर मागवलेला होता. हे 2 होते असे. तर ही सिंदूरची जी हे आहे बॉटल आहे, म्हणजे ही चांगली आली आहे. फक्त इथे ही थोडीशी म्हणजे हे वाटते, म्हणजे डॅमेज वगैरे काही नाही आहे. थोडीशी अशी याच्यावरती कलर वगैरे लागला, म्हणजे सिंदूर लागल्यासारखं आहे, बाकी काही नाही आहे. ती बॉटल पण पडतीये माझ्या हातून. तर बाकी काही नाही, बाकी चांगली आहे. आणि याचा पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकेनच. आणि ते ह्या बघा जसं मी हा सिंदूर लावलेला आहे तो किती माहितीये का, सकाळी उठले त्यापासून लावले, म्हणजे 7:45 काहीतरी वाजलेले होते वाटतं, त्यावेळी मी लावला आहे. त्याच्यानंतर हा आता छान आहे, म्हणजे मरून कलर मध्ये आहे आणि मला मरून कलर मध्येच आवडतो, पण चांगला आलाय हे बघा. तर मला आवडलेला आहे हा सिंदूर. तर हे असे 2 होते पॅक, तर हे 2 मागवलेत. आणखी पण बऱ्याच अशा वस्तू काय काय मागवलेल्या आहेत, तर त्याचा व्हिडिओ पण मी करेन. जशा जशा येतील त्यावेळी मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकणार आहे. किंवा तुम्ही इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा, कारण की तिकडे काय होणार आहे की तिकडे ज्यावेळी मी ते व्हिडिओ टाकेन ना त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला लिंक भेटून जाणार आहे. म्हणजे फक्त तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिंक असं टाईप केलात ना की तुम्हाला डायरेक्ट तुमच्या DM मध्ये ती लिंक जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला तिकडे जसं जसं फॉलो करा, त्याची पण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल इंस्टाग्रामची. तर तिकडे फॉलो करा किंवा फेसबुकला जरी फॉलो केला तरी तिकडे पण तुम्हाला लिंक भेटून जाईल. तर काय होतं ना की लॉंग व्हिडिओसाठी आपण लिंक वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवू शकतो, म्हणजे टाकू शकतो. पण शॉर्ट व्हिडिओसाठी ते अजून काही झालेलं नाही आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं की शॉर्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स कोण आधी चेक करायला जातच नाही म्हणा. पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक काही टाकता येत नाही असं काहीतरी आहे. आणि कॉमेंट बॉक्सला पण आपण लिंक नाही टाकू शकत असं काहीतरी आहे. त्याच्यामुळे ती कम्युनिटीला टाकावी लागते. तर त्याच्यामुळे काय होतं की म्हणून म्हटलं की लॉंग जे आपले व्लॉग आहे त्याच्यामध्ये पण दाखवते. आणि म्हणून मी सांगेन तुम्हाला की तुम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल.
आणि तर असे दोन हे आलेले आहेत. किती आधी ऑर्डर केलेलं होतं, गणेश चतुर्थी सुरू होण्याआधी ऑर्डर केलं होतं आणि खूप लेट झाला हे भेटायला मला. आणि आणखी पण बरंच काय काय आहे बाय केलेलं, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटल. तर जसे जसे प्रोडक्ट येतील तसे तसे मी तुम्हाला सांगेन की कसे आहेत वगैरे काय ते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि असाच मध्ये मध्ये व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन, काय की पूर्ण दिवसाचं जे रुटीन असतं ना ते असं काही ना काहीतरी चालू असतं. आणि काय मेन प्रॉब्लेम माझा असतो की व्हिडिओ होतात पण त्याचं एडिटिंग होत नाही, असं होतं. व्हिडिओ बरेच साठलेले असतात पण त्याचं एडिटिंगच राहतं. तर आय होप की तुम्ही मला समजून घ्याल. तर चला आजचा हा जो व्लॉग आहे तुम्ही आता इथेच एंड करत आहे. आता व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये तिथपर्यंत मस्त नाही मजेत राहा. बाय बाय.